नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एकदम जुना पारंपरिक पदार्थ करून दाखवणार आहे। आता पावसाळा सुरू झाला आहे, तर पावसाळ्यामध्ये हा पदार्थ करून खातात। हा खूप जुना पदार्थ आहे। तर मी हे हुलगे घेतलेत, ह्याला कुळीत पण म्हणतात, पण आम्ही ह्याला हुलगे म्हणतोय बघा। हे असे हुलगे घेतलेत। आता ह्या हुलग्याचे मी तुम्हाला शेंगोळे करून दाखवणार आहे। तर हे हुलगे आहेत ना, आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचे। गिरणीमध्ये पण दळून निघतात, पण गिरणीमध्ये कसं मिक्स पीठ येतं ना, त्याच्यामुळं ह्याचा हुलग्याचा पिठाचा वास येत नाही आणि चवीमध्ये फरक पडतो। मग आपण जर हे मिक्सरला जर हे बारीक केलं ना, तर ह्याची चव एकदम छान लागते। आता ह्याला आपल्याला भाजायचं नाही, हे असंच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आणि हिरवी मिरची त्यात मी घालणार आहे। ही हिरवी मिरची मी वाटलेली आहे, जास्तच वाटलेली आहे। 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 लसणाचे गड्डे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर वाटलेली आहे। तर आपण मागच्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण ते लाल मिरची पावडर टाकून केलेलं आहे। तर आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीचं दाखवणार आहे। तर हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर मी हे अगोदरच बारीक करून घेतलेलं आहे। पाहे मिक्सरमध्ये मी आधीच बारीक करून ठेवलेलं आहे। असं पीठ करायचं आहे आपल्याला। हे हुलग्याचं पीठ मी मिक्सरला तयार केलेलं आहे। आपण आता ते मळून घेऊया। तर आता मी हे छोटंसं वाडगं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे। थोडेसेच करणार आहे शेंगोळे। हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती करू शकता, पण हे खायला खूपच छान लागतात। जास्त करून पावसाळ्यामध्ये हे अत्यंत पौष्टिक असतं बघा। आता ह्याच्यामध्ये थोडीशी मी हळद घालणार आहे, थोडीशी अर्धा चमचा हळद घालणार आहे। आणि मी म्हणजे मिरचीमध्ये जिरं वाटलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं पावडर घालते। थोडंसं त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला। पीठ मळताना एक चमचा पोह्याचा थोडंसं तेल घालायचं आहे। आपल्याला चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ एकदम कमी घालायचं आहे, जास्त नाही घालायचं आहे। हे पण चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडीशी आपल्याला तिथं मिरची घालायची ह्याच्यामध्ये। आता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, आता मी एवढी घालते, एक अर्धा चमचाच घालते, जास्त नाही घालत, कारण ही मिरची तिखट आहे। आणि हे पाणी घालून हे घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे, घट्ट गोळा करायचा ह्याचा। नंतर आपल्याला ह्याचा रस्सा तयार करायचा आहे। मग आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे आपल्याला। आता मी मिक्सरमध्ये मिरची वाटलेली ते पाणी धुवून मी ह्याच्यामध्ये घालते। थोडंसं लागत पाणी घालायचं आणि हे असं चांगलं घट्ट वळा, आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना, तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। हे हे पीठ आपलं मळून झालं आहे। हे पहा, असं घट्ट गोळा मळायचा। आता हे मी थोडा वेळ आता हे असंच बाजूला ठेवणार आहे। आता आपल्याला रस्सा करायचा आहे। मग कढई ठेवली आहे गॅसवर, गॅस चालू करायचा आपल्याला। आता आपल्याला ह्याला फोडणी द्यायची। फोडणी आणि ह्या 2 प्रकारे करतात। हे जे आहेत ना शेंगोळे, ह्या 2 प्रकारे करतात। एक तर उकडून घेऊन त्याला फोडणी देतात, किंवा रशातले करतात। आज मी तुम्हाला रशातले दाखवणार आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे। कढई गरम झाली की आपण त्यात एक पळी तेल घालणार आहोत। एक पळी तेल घातलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे थोडंसं, छोटा अर्धा चमचा जिरं। गॅस बारीक करायचा आणि थोडीशी मिरची, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे। थोडीशी ह्याच्यात मिरची घातली आणि हळद घालायची थोडीशी, म्हणजे आपल्या रश्श्याला छान कलर आहे। आता ही मिरची बारीक असं छान परतली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। आता तुम्हाला रस्सा कितपत पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता, किंवा तुम्ही 2 वाट्या पीठ घेतलं तरी चालेल। एवढा एक ग्लास किंवा अर्धी कढई भरून तुम्ही ह्याचा रस्सा करू शकता, कारण शेंगोळ्या त्याच्यामध्ये आपल्याला शिजायला पाहिजे ना। आता त्याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे। थोडंसं मीठ घातले त्याच्यामध्ये। आता त्याच्यामध्ये काय करणार आहे मी, हे थोडंसं पीठ जे आहे ना, हे आपल्या शेंगोळ्याचं पीठ आहे ना, हे थोडंसं ह्याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे। पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये आपण घालूया, म्हणजे काय होईल, आपल्या शेंगोळ्याला ना घट्टपणा येतो। किंवा थोडंसं चमच्याभर ना शेंगदाण्याचं कूट तुम्ही पाणी घालून एकदम बारीक करायचा, तो टाकला तरी चालेल, पण ह्याने सुद्धा आपल्याला रश्श्याला दाटसरपणा येतो। ते ह्याच्यामध्ये आता आपल्याला ह्या शेंगोळ्या करून घ्यायच्या। आता हे रश्श्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची। आता आपण शेंगोळ्या करूया। आता आपण हे शेंगोळ्या करून घेऊया।
तर हे मी हे असं वळायचं. कुठलाही आकार द्या तुम्ही ह्याला. हे पहा. आणि पातळ करायचे, जाड नाही करायचे जास्त. हे पहा. असे गोल गोल केले तरी चालेल किंवा हे पहा, हे असे पातळ करायचे, जास्त जाड नाही करायचे. करून ठेवायचे. तो पण आपल्या रश्श्याला उकळी येते. पटापट आता आपण हे असे शिंगोळे सगळे करून घेऊया. किंवा तुम्ही नुसते असे तुकडे जरी टाकले ना असे तरी चालतील. कुठल्याही आकारात, तुम्हाला कुठल्याही आकारात करू शकता तुम्ही. हा असा आकार केला तरी चालेल. आता हे शिंगोळे मी असे सगळ्या करून घेते. तो पण आपल्या रश्श्याला उकळी येते. हे असे सगळे शेंगोळे असे मी सर्व तयार करून घेतलेले आहेत. आता आपण रश्श्यात टाकूया. आता इकडे रस्सा, हे पहा, आपण फोडणीला रस्सा घातलेला आहे. त्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक एक करून सोडूया. ह्याच्यात थोडंसं मी आणखी पाणी वाढवलं आहे कारण ह्याचा रस्सा फार छान लागतो. आणि आता हे आपण शेंगोळे ह्याच्यामध्ये टाकले ना की जो रस्सा आणखी थोडासा घट्ट होईल. आता ह्याला उकळी आलेली आहे. आता आपण हे एक एक ह्याच्यामध्ये सोडून घेऊया. हे सगळे असे करून आपण एकदम ह्याच्यामध्ये सोडू कारण ह्याच्यामध्ये पण ते तुकडेच होणार आहे त्याचे. हे पहा. आता ह्याला एक 10 मिनटं आपण ह्याला शिजवून देऊया. आता ह्याला आता हलवायचं नाही. आता हे आपण ह्याच्यामध्ये घातले ना, आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला आपण 10 मिनटं छान बारीक गॅसवर शिजवून देऊया. हे बघा 10 मिनिट झाले. आपले शेंगोळे एकदम मस्त शिजलेत बघा. छान शिजलेत बघा. किती मस्त असं घट्ट पीठ केलं ना म्हणजे रश्श्यामध्ये हे विरत नाही बघा. पातळ पीठ नाही करायचं, असं घट्ट पीठ करायचं. इतके टेस्टी आणि सुंदर लागतात. तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा. हे उकड शेंगोळे मिक्स पिठाचे पण करतात, पण मिक्स पिठाचे ना अशी चव लागत नाही. हुलग्याचे एकदम चवदार लागतात. तर तुम्ही मिक्स पिठाचे केलं तर त्याची अशी चव देत नाही अजिबात. आता पहा हे खाण्यासारखे झाले ते बघा. एकदम मस्त शिजलेत. आता हे आपण काढून घेऊया. आणि रस्सा जास्त करायचा. ह्याचा रस्सा हे आपण ह्याच्यामध्ये शिजवतो ना तर ह्याचा रस्सा एकदम टेस्टी लागतो. मग रस्सा आपण ह्याचा जास्त करायचा. आता हे सर्व काढून घेते मी. हे पहा आता आपले हे शेंगोळे तयार झाले आहेत. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त असं चमच्याने हे खायचं. इतके सुंदर आणि टेस्टी लागतात. तर तुम्ही पण अशा पद्धतीने हे उकड शेंगोळे करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझा हे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.